आज बाबाच्या नंतर तिथं लोकांनी हे साहेब संचालक मंडळावर होतेच, त्याचं विवाह मंडळ बनवून टाकलं. तिथं लोक लग्न लावायचे, दारू प्यायचे, तिथंच बाटला फेकायचे. आता यांना माहित आहे, हे मला नाही माहित. अरे आपलं मानव मंदिर म्हणजे भगवंताचं स्थान आहे का नाही? आणि त्या स्थानामध्ये अशा प्रकारे जर चालू आहे तर आपण तिथे जाऊ का? अरे जाऊ का? ज्याले आपल्या भगवंतावर ठाम विश्वास आहे, ज्याले जुमदेव बाबाच्या विचारावर ठाम विश्वास आहे, तो कधी असत्याजवळ बसणार. पण काय कुठंतरी मोहमायामध्ये फसलाय. मला आम्ही ज्या तारखेपासून आम्हाला माहित झालं, आम्ही बोललो होतो त्यांना हे सगळे धंदे बंद करा. नाही ऐकले. आम्हाला शेवटी वेगळं चूल मांडावं लागले. आपल्या मार्गात सांगितलं जाते, जेव्हा तुम्ही मार्गात जाता तेव्हा आपल्याला सांगितलं जाते तुझा बापही तुझ्या घरी दारू पिऊन चालणार. आज काय होत आहे त्याची पर्वा केली का या लोकांनी? की आपल्या नजरेसामने आपल्या भगवंताचं, आपल्या जुमदेव बाबाच्या विचाराचं अपमान होऊन राहिला आणि हे लोक तिथं जाऊन नमस्कार करायचे. जुमदेव बाबाचे विचार कसे होते? या मार्गात येणारा जो व्यक्ती आहे तो दुःखी आणि दारिद्र्य आहे. त्याचे दुःख तर आपण परमेश्वराच्या माध्यमातून दूर केलं, पण त्याची दारिद्र्य कशी परिस्थिती कशी दूर होईल याच्यासाठी त्यांनी ह्या संस्था तयार केल्या. त्यांना काही गरज होती का? परंतु नाही. मानव सेवा ही खरी भगवंताची सेवा आहे. कोणाचं दुःख दर्द पाहणं, त्याच्याविषयी आपुलकी निर्माण करणं हे साधारण माणसाचं काम नाही आहे. ज्याच्यामध्ये मोह माया आहे ना तो करू शकत नाही. जो लालची माणूस आहे तो करू शकत नाही. आणि यांना मी आता कोणत्या भाषेत बोलू? ज्या माणसाला या जुमदेव बाबाविषयी स्वाभिमान असतं, त्या भगवंताविषयी स्वाभिमान असतं, तर आज हे त्यापासून दूर राहिले असते. आम्ही जसं दूर आहोत. आज आम्ही पाहिलं की जे संचालक आता इथं संचालन करून राहिले आहेत ते त्या मानव मंदिरामध्ये राहून शिकलेले आहेत. काय भेटलं त्यांना? काय भेटलं? ते शिकू शकले नाही. अरे एक साधा समजत नाही की मी जीवनात केलेली सर्व पूजा आज भगवंताना, आज मी या शब्दामुळे कुटुंबात वेगवेगळा वचन घेऊन टाकलाय. याचं कारण काय होतं? की बायको का करते, माणूस का करते, का करते याचा कोणाला माहित राहते का? म्हणून त्या परमेश्वरानं सुद्धा वेगवेगळा वचन घेऊन टाकलं. याची कधी यांना गवाहीच नाही. आणि हे माईकवर खोटे बोलतात. मी एकदा कामठीला गेलो, कामठीला, आणि तिथं मंडळाचा कार्यक्रम मध्ये त्या घरवाल्यानं बोलावलं होतं. आणि मी जेव्हा बोलायला बसलो तर तो म्हणे तुम्ही असं नको बोला म्हणे. म्हणलं काहून? बदनामी होते म्हणे मंडळाची. तर म्हणलं असं करणं सोडून दे. अरे खरं आहे का कुठं? बैमानी बंद कर ना तू. म्हणजे तो म्हणे असं म्हणत होता या माईकवर खोटं बोल, चांगलं बोल. तर हे लोक जे आहे त्या बैमानीची संगत आहे. आपण बैमान नाही आहो ना. आजही आपण सांगतो, आज साहेब 30 वर्ष झाले यांना मार्गात, पण दवा आणि दुवाच आहे. कारण का एवढे सेवक या मंडळात पिंपरीतून आले, हे दवा आणि दुवापासूनच चालू आहे यांचं. हमखास सांगतो मी तुम्हाला. परंतु आपल्याजवळ जेवढे सेवक आले ते दवा दुवा बंद करूनच आले.
अरे आले का नाही आले तेथपर्यंत मी कार्यच देत नाही. त्याने कळलं पाहिजे की आपला भगवान काय आहे. आज 15 वर्ष 16 वर्ष बिना औषध बिना विक्स बिना बामनं लोकांना जगवला. स्वाभिमान आहे मला माझ्या भगवंतावर, स्वाभिमान आहे माझ्या जुमदेव बाबावर. मला मी जुमदेव बाबाचं मान खाली घालायची गरज येऊ दिली नाही. कोणत्या साध्या सेवकाजवळून पैसा घेतला नाही. कोणता मान्यवर म्हणणार नाही की बडगेजीने पान खाल्लं. मग मला स्वाभिमान नाही आहे का? अरे आहे का नाही? आता ज्यानं केलंच नाही त्याने स्वाभिमान कुठलं राहील? स्वाभिमान त्याच माणसाने राहते की जो पहिला नंबर मारते. त्याला पहिला नंबर आज आपण आम्ही पाहिलं. मी मानतो जुमदेव बाबांना स्टार्टिंग पासून हे लोक सांगायचे की